नमस्कार, मी घनश्याम माने. द टॉक विथ द लिजंड्सच्या या नव्या एपिसोडमध्ये मी सेलिब्रेशन स्टुडिओमधून आपण सर्वांचं परत एकदा हार्दिक स्वागत करतो. सेलिब्रेशन स्टुडिओमध्ये आज आपणासोबत गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहेत महावितरणचे अभियंता माननीय ज्ञानेशजी बागुल साहेब. नमस्कार सर. महावितरणची जी रीच आहे अकोले तालुक्यातली ती सर्वदूर पोहोचलेली आहे. सर संपूर्ण अकोले तालुक्याचा कारभार अकोल्यातनं त्यांच्या मुख्य ऑफिसमधनं बघतात. सर जरी बाहेरचे असले तरी मला सांगायला आनंद वाटेल की अकोलेकर होऊन राहिलेले आहेत आणि हे तुम्ही सारे मान्य कराल. तर असे महावितरणचे कार्यकारी अभियंता अकोले तालुक्याच्या आपणासोबत आज उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर आपण विविधांगाने गप्पा मारणार आहोत. सर मी आत्ताच म्हटलं की तुम्ही अकोलेकर म्हणून राहिलात आहात, मात्र तरीही आम्हाला तुमच्या मूळ गावाविषयी आणि तुमच्या प्राथमिक माध्यमिक त्याचप्रमाणे इंजिनिअरिंगमधल्या शिक्षणाविषयी सर्वप्रथम जाणून घ्यायला आवडेल. परत एकदा सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी माझं भाग्य समजतो की मला घनश्याम माने सरांच्या या कार्यक्रमामध्ये येण्याची संधी मिळाली. तदनंतर त्यांचे जे काही आधीचे मी व्हिडिओज बघितले ते फार सुंदर आणि फार उल्लेखनीय असं होते. आणि मला खरंच ही अशी खात्री नव्हती की आपल्या अकोले तालुक्यामध्ये इतके म्हणजे प्रतिभावान हुशार लोक म्हणजे आहेत. आणि त्याबद्दल मला एक कोट आठवतं आहे. सुरुवातीला मी ते कोट बोलतो. पॉवरफुल पीपल डोंट कम फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस. पॉवरफुल पीपल डोंट कम फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस. पॉवरफुल पीपल मेक प्लेसेस पॉवरफुल. म्हणजे मित्रांनो की जे पॉवरफुल पीपल असतात ते फार म्हणजे मोठ्या ठिकाणावरूनच येत नसतात, तर ते ज्या ठिकाणी असतात तर त्या ठिकाणालाच पॉवरफुल बनवत असतात. असं हे अकोल्या शहराबद्दल मला सर्वप्रथम सांगावशी वाटतं आहे. आणि माझ्या परिचयाबद्दल बोलताना सरांनीच सांगितलंच, परत एकदा मी ओळख करून देतो. नमस्कार, मी ज्ञानेश कावराम बागुल, उपकार्यकारी अभियंता महावितरण अकोले या ठिकाणी कार्यरत आहे. माझं मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील इंशी हे आहे. माझे 10वीपर्यंतचे शिक्षण हे सटाणा तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावात, तदनंतर कळवण तालुक्यातील गणोरे या गावात झाले. पुढे 11वी ते 12वी हे शिक्षण माझे तालुक्याच्या ठिकाणी म्हणजेच कळवणला झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मी छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी गव्हर्मेंट इंजिनिअरिंगला गेलो आणि त्या ठिकाणी माझे इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केले. आणि मित्रांनो की एक माझं सद्भाग्य म्हणालेच मी की माझी डिग्री झाल्यानंतर लगेचच मी महावितरण कंपनीमध्ये अभियंता म्हणून लागलो. सर महावितरण कंपनी ही अगोदर MSCB म्हणून ओळखली जायची. त्याच्यानंतर ती 4 डिपार्टमेंट्समध्ये विभागली गेली. त्या 4ही डिपार्टमेंट्समध्ये जर एखाद्या इलेक्ट्रिकल डिग्री होल्डरला जर नोकरी हवी असेल तर त्याच्यासाठी कशा संधी उपलब्ध आहेत, आणि त्याचप्रमाणे जे तृतीय श्रेणी द्वितीय श्रेणीतले जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीच्या संधी उपलब्ध असतील तर त्यासाठी त्यांनी काय करायला हवे, कोणत्या एक्झाम्स द्यायला हव्यात? सर्वप्रथम म्हणजे महावितरणमध्ये जे आपले MSCBचे जे 4 पार्ट करण्यात आले ते म्हणजे होल्डिंग कंपनी, महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण. त्यामध्ये महानिर्मिती म्हणजे ज्या ठिकाणी वीज तयार केली जाते. तदनंतर महापारेषण म्हणजे ज्या ठिकाणापर्यंत वीज तयार करून आणली जाते. आणि महावितरण म्हणजे आमचं डिपार्टमेंट जे की ग्राहकांपर्यंत वीज देण्याचं कार्य करतं. तर महावितरणमध्ये अभियंता याची नोकरी मिळण्यासाठी सर्वप्रथम इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिग्री ही महत्त्वाची असते. आणि तदनंतर पुढे ऑनलाईन एक्झाम होते. ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर मुलाखत होते आणि मुलाखतीनंतर आपलं फिजिकल झाल्यावरती महावितरणमध्ये अभियंता म्हणून नोकरी लागते. तसेच जर जनमित्र म्हणजे वायरमन म्हणून नोकरी जर पाहिजे असेल तर संबंधित विद्यार्थ्याचं आपलं ITIमध्ये वायरमन किंवा इलेक्ट्रिशियन हा ट्रेड झालेला असावा आणि त्याच्या गुणांनुसार त्याला महावितरण कंपनीमध्ये मग घेण्यात येते. बऱ्यापैकी संधी याचा अर्थ महावितरणमध्ये उपलब्ध आहेत. तर आता आपण अकोले तालुक्याच्या संदर्भामध्ये थोडंसं बोलूया. सर तुम्ही साधारणतः 6 वर्षापूर्वी अकोल्यामध्ये बदली होऊन आलात. या 6 वर्षाच्या काळामध्ये अकोले तालुक्यातली जे डिस्ट्रीब्युशन ज्याला आपण म्हणू शकू याच्यामध्ये त्यावेळेला किती होतं आणि
आत्ता साधारणतः तुमच्या 6 वर्षाच्या काळामध्ये किती फरक पडलेला आहे? म्हणजे ज्याला आपण सबस्टेशन्स म्हणतो ते त्यावेळेला किती होते, आत्ता किती आहेत, किंवा त्यावेळेला कृषीचे किती कनेक्शन होते, या 6 वर्षाच्या काळामध्ये ॲप्रॉक्सिमेटली साधारणतः किती वाढ झाली आणि आज कृषीचे कनेक्शन किती आहेत, त्याचप्रमाणे घरगुती कनेक्शन साधारणतः किती आहे, आणि आपला जो रीच आहे अकोल्याचा, अकोला तालुका हा भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा आहे, तर कुठून कुठपर्यंतचा सगळा कारभार अकोल्याच्या तुमच्या या ऑफिसमधून चालतो हे एकदा थोडंसं विस्तृत आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मला ही एक गोष्ट सांगताना खरंच आनंद होतो की ज्यावेळी मी या ठिकाणी आलो तर त्यावेळी ह्या ठिकाणी 6 उपकेंद्र होते आणि माझ्या कार्यकालामध्ये या ठिकाणी 2 नवीन उपकेंद्र झाले. पहिलं म्हणजे आपलं कुंभेफळ उपकेंद्र आणि दुसरं म्हणजे आपलं खिरवेरी उपकेंद्र. तसेच देवठाण उपकेंद्र हे मंजूर असून त्याची पुढची प्रोसिजर चालू आहे. तसेच जे लिंगदेव या ठिकाणी उपकेंद्र आहे तर त्या ठिकाणी 5 MVAचा फक्त एकच ट्रान्सफॉर्मर होता, तर त्या ठिकाणी 5चा एक जादा बसवण्यात आलेला आहे. म्हणजे ह्या जवळपासच्या गावातील जी काही आपलं विजेसंदर्भातील किंवा ओव्हरलोडिंग संदर्भातली जी तक्रार होती तर ती ह्या 3 उपकेंद्रामुळे त्या जवळपासच्या गावातली ओव्हरलोडिंगची परिस्थिती 100% नाहीशी झालेली आहे. आणि तदनंतर हे सांगेल की मी ज्यावेळी या ठिकाणी जॉईन झालो तर त्यावेळी जवळपास आपले 35,000 ते 35,500 संपूर्ण घरगुती, व्यावसायिक, इंडस्ट्रीयल, वॉटर सप्लाय, स्ट्रीट लाईट आणि शेतीपंपाचे 20 ग्राहक होते. परंतु आता त्याच्यामध्ये वाढ होऊन घरगुती ग्राहकांची संख्या ही आपलं 22,300 झाली आहे. त्यानंतर कमर्शियलचे म्हणजे व्यावसायिक 20 ग्राहकांची संख्या ही 1800 झाली आहे. इंडस्ट्रीयल ग्राहकांची संख्या ही 701 झालेली आहे. वॉटर सप्लाय आणि स्ट्रीट लाईट ह्या 20 ग्राहकांची संख्या ही 287 झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतीपंपाचे 20 ग्राहकांची संख्या ही 13,298 इतकी झाली. म्हणजे अशी टोटल जर आपण संख्या बघितली तर ती 38,920 इतकी 20 ग्राहकांची संख्या झालेली आहे. 920 इतकी 20 ग्राहकांची संख्या झालेली आहे. मित्रांनो, अकोले महावितरणचा जो रीच आहे तो 38,500 ठिकाणांपर्यंत आहे. म्हणजे सामान्य जनांना सर्वाधिक ज्या डिपार्टमेंटचा स्पर्श होतो असं म्हटलं तर ते महावितरणशिवाय दुसरं काही नसावं असं मला वाटतं. तर मग एवढा मोठा हा कारभार पाहण्यासाठी तुमच्याकडे संपूर्ण स्टाफ किती अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये साधारणतः तुमचा स्टाफ किती आहे आणि रोजंदारीवरचा स्टाफ किती आहे? सर, इथे अकोले उपविभागामध्ये माझ्याकडे 4 कक्ष म्हणजे 4 सेक्शन आहेत. त्याच्यामध्ये अकोले शहर, अकोले ग्रामीण 1, अकोले ग्रामीण 2 आणि शमशेरपूर हे 4 कक्ष आहेत. तर त्याच्यामध्ये 4ही ठिकाणी 4 इंजिनियर्स आहेत. तदनंतर परमनंट आपलं जनमित्र, बिलिंग स्टाफ आणि आउटसोर्स यांचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये परमनंटची संख्या ही जवळपास 42 आहे आणि उर्वरित जी आपली 37ची जी संख्या आहे तर ती टेम्पररी आपलं वायरमन लोक आणि त्याच्यामध्ये जे आपले ऑपरेटर्स आहेत तर त्यांची संख्या ही येते. आणि मला या गोष्टीला खरंच सांगताना आनंद होतो की माझे सर्व अभियंते आणि सर्व जनमित्र प्रामाणिकपणे ग्राहकांना सेवा देण्यासाठी प्रयत्न करतात. कदाचित थोडंफार मागे नक्कीच होत असेल, मी असं अजिबात सांगत नाही आहे की माझे अभियंते आणि जनमित्र हे कामाला म्हणजे 100% भारीच आहेत. काही गोष्टी मागे पुढे होत असतील, परंतु मी माझ्यातर्फे सर्वांकडून प्रामाणिकपणे काम करून घेण्याचा माझा 100% उद्देश हा असतो. ते तर आम्हाला सगळ्या तालुक्याला मान्य आहे की तुम्ही तुमचं मोर दॅन 100% देण्याचा प्रयत्न करता. मात्र तुम्हाला काम करत असताना अकोले तालुक्यात काम करणं आणि इतर कुठेतरी काम करणं याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. कारण हा एरिया प्रचंड मोठा आहे, त्यानंतर भौगोलिक परिस्थिती ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. तर काम करत असताना साधारणतः तुमच्या पुढं कोणती आव्हानं येतात इथं? सर, सर्वप्रथम आता सगळ्यांना माहीतच आहे की नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस हा अकोले तालुक्यात पडत असतो आणि त्यामुळे पावसामध्ये आपलं जास्त पाऊस झाल्यामुळे, वादळ वारं झाल्यामुळे लाईन ब्रेकडाऊन्स वगैरे होत असतात. तर त्यामुळे सर्वप्रथम मला पावसाळ्यामध्ये आपलं देखभाल दुरुस्तीचं जे काम असतं लाईन फॉल्टी झाल्यानंतर तर ते काम थोडंसं चॅलेंजिंग जातं. कारण की बऱ्याच वेळा आमचे जनमित्र हे पावसामध्ये कामं करून लाईन सुरू करत असतात. मी सुद्धा अनेक वेळा रात्री म्हणजे 2-2, 3-3 वाजता लाईनीवरती उभं राहून आम्ही
कामं केलेले आहेत. त्याच्यामुळे पावसाचं हे चॅलेंज एक नक्कीच म्हणजे आपल्या अकोल्यातील ग्राहक देखील हे मान्य करतील. आणि दुसरं चॅलेंज म्हणजे काही जे गाव आहेत तर ते अकोल्यापासून खूपच लांब आहेत, तर त्या ग्राहकांपर्यंत आपल्या सर्व सुविधा म्हणजे पुरवण्यासाठी आमचे जनमित्र प्रयत्न करतातच, परंतु काही ठिकाणी अजून वीज बिल भरण्याचं जे महत्त्व आहे तर ते असं तळागाळापर्यंत एकदम संपूर्णपणे गेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे वसुलीसाठी सुद्धा थोड्याफार अडचणी येतात, परंतु आपल्या जनमित्र योग्य त्या पद्धतीने वसुलीही करत असतात. आणि त्यानंतर काही वसुलीमध्ये किंवा इतर कामामध्ये म्हणजे काही कमी जास्त जरी गोष्टी होत असतील, परंतु माझा असा अनुभव आहे की अकोल्यातील बरेचसे म्हणजे लोक त्यात आपले राजकारणी असतील, इतर सामाजिक क्षेत्रातील, तर सर्व लोक म्हणजे महावितरणसाठी सहकार्य करतात हे मी नक्कीच मान्य करेल. आणि त्यामुळे मी त्या सर्वच ग्राहकांचा आभारी आहे. सर, आपलं इतर तालुक्यांच्या प्रमाणात बोलण्यापेक्षा आता नगर जिल्ह्यामध्ये अकोले सब डिव्हिजनसारखे एकूण 23 सब डिव्हिजन आहेत. तर म्हणजे आपल्या चांगल्या कामामुळे आपण म्हणजे पहिल्या 3 ते 7 नंबरपर्यंत प्रत्येक वेळी असतो. म्हणजे अकोले उपविभागाचं काम वसुलीमध्ये तसंच इतर कामामध्ये चांगल्या प्रकारे आहे. परत का सर, तुम्ही आत्ता जी वसुली संबंधीची माहिती सांगितली ना, ती वैयक्तिकरित्या माझ्यासाठी आणि तमाम अकोलेकरांसाठी ही निश्चितच कौतुकाचा विषय आहे. कारण वसुलीच्या बाबतीमध्ये शहरी भागामधनं चांगला रिस्पॉन्स मिळतो, पण पहिली गोष्ट म्हणजे अकोल्यातील आर्थिक स्तर ज्यांचा फारच कमी आहे, असा आदिवासी बहुल हा तालुका आहे. दुसरी गोष्ट, अकोल्यातील जो शेतकरी आहे तोही तितकासा समृद्ध नाही आहे. असं असताना तुम्ही ही जी फार चांगली वसुली करतायत हे खरोखर कौतुकास पात्र आहे. त्या संबंधीच मला थोडासा पुढे जाणारा एक प्रश्न अजून विचारायचा आहे की अकोले तालुका हा चळवळींसाठी निश्चितच ओळखला जातो, तो राज्यभर त्यासाठी ओळखला जातो. अनेक प्रकारचे राजकीय पक्ष या ठिकाणी आहेत, डावे उजवे सगळ्या विचारसरणीचे लोक या ठिकाणी काम करतायत आणि सगळ्यांच्या भावना या शेतकऱ्यांशी आणि ग्राहकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. असं सगळं असताना तुम्ही इतकी छान वसुली करता आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे सगळे ग्रुप्स आहेत हे इतके छान हँडल करता. काय म्हणजे काय ध्यान वगैरे काय का नक्की करता, काय कोणत्या पॉलिसीज वापरता? सर, माझा एका गोष्टीवरती प्रचंड विश्वास आहे की जर आपण एखादी गोष्ट चांगली केली किंवा एखाद्याचं जर चांगलं केलं ना तर आपलंसुद्धा नेहमीच चांगलंच होत असतं. आणि सुरेश भटांची एक फार सुंदर गझल आहे, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, धबधबा बनायला पाण्यालाही वरून खाली पडावं लागतं. तर तुम्ही जे सांगितलं की अकोले तालुका हा जो चळवळीचा तालुका आहे आणि तुम्ही चळवळीचा तालुका बोलल्यावरती मला म्हणजे हसू तर आलंच, पण मला सर्वप्रथम आठवलं की मामलेदार. म्हणजे ह्या ठिकाणी जेव्हा माझ्याकडे पहिला म्हणजे मोर्चा आला तर त्यावेळी मामलेदाराचा विषय निघाला आणि म्हणजे तदनंतर मी लगेचच मोर्चा केल्यानंतर लगेच मामलेदाराचा अभ्यास केला, विचारणा केली आणि समजलं मला की या ठिकाणी मामलेदारावरती म्हणजे पकडून त्याला येस म्हणजे ॲक्च्युली मला ते बोलायचं नव्हतं, पण आता तुमच्याकडनंच बोलून घेतलं मी. तर म्हटलं तेव्हा मला खरंच चॅलेंजिंग वाटलं की हा तालुका म्हणजे चळवळीचा म्हणजे खूपच प्रचंड वाटतो आहे. कारण की अशी घटना घडणं तर म्हटलं सामान्य बाब नाही. आणि मला माझ्यावरती पूर्ण खात्री होती की आपण लोकांचं चांगलंच करतो आहे, प्रामाणिकपणे काम करतो आहोत, त्याच्यामुळे लोक आपल्या कामाची पावती आपल्याला नक्कीच देतील ही मला खात्री होती. आणि जे तुम्ही बोललेत की तुम्ही शांत राहण्यासाठी काय करतात वगैरे, तर नक्कीच सर मला थोडेसे चांगले पुस्तकं वाचण्याची आवड आहे. आणि त्यानंतरच ह्या ठिकाणी सुधीर फरगडे सर जे मीडिया इन्फोटेकचे आपले प्रोपरायटर आहेत, तर त्यांच्याकडूनसुद्धा मला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे आपलं ध्यान कसे करावे, त्यानंतर आपलं लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कशा पद्धतीने वापर करावा. म्हणजे जे सिक्रेट बुक आता बऱ्याचशा वाचकांनी नक्कीच वाचलं असेल, परंतु आता ह्या इंटरव्ह्यूमध्ये बोलताना मी हेच सगळ्यांना विनंती करतो की नक्कीच मित्रांनो चांगले पुस्तकं वाचा आणि फक्त वाचण्यावर न थांबता तर त्यांचं अनुकरण करा.
नक्कीच तुम्हाला जीवनामध्ये फायदा होईल. कारण की मी चांगले पुस्तकं वाचतच नाही, तर ते जीवनामध्ये त्याचं अनुकरण करतो. त्याच्यामुळे सर मला पुस्तकांचा खूपच मोठा म्हणजे आधार मिळाला आणि पाठबळ मिळाली सर. सरांचा उल्लेख करून देताना किंवा ओळख देताना एक छोटीशी त्रुटी माझ्याकडनं राहिली होती की सर एक अतिशय उच्च अभिरुची असलेले वाचक आहेत. मला अजून आठवतं सरांबरोबर एकदा पुस्तकांविषयी बोलत होतो त्यावेळेला सरांनी जी पुस्तकांची नावं घेतली होती ना त्यावेळेला मला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाला होता, कारण तोपर्यंत मी ती पुस्तकं वाचलेली नव्हती आणि त्याच्यातल्या निम्म्या पुस्तकांची मी नावंसुद्धा ऐकलेली नव्हती. सर आता सर्वप्रथम हे वाक्य सगळ्यांनाच माहिती आहे की वाचाल तर वाचाल, परंतु वाचन हे याच्यासाठी गरजेचं आहे की जर आपल्याला आपल्या पोटाची भूक जर भागवायची असेल तर आपल्याला अभ्यासाचे पुस्तकं वाचणं गरजेचं असतं. परंतु जर आपल्याला आपल्या मनाची भूक जर भागवायची असेल ना तर नक्कीच चांगली पुस्तकं वाचली पाहिजे. आणि वाचण्यानंतर माणसाचा नक्कीच दृष्टिकोन बदलतो, त्याचं ज्ञान वाढतं आणि आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने आपण चांगले काम करू शकतो, कसं चांगलं वागू शकतो, कशी प्रगती करू शकतो आणि आपल्यासोबतच इतरांची सुद्धा प्रगती करण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे की म्हणजे तेवढं मन जे आहे तर ते वाचनाने नक्कीच वृद्धिंगत होत असतं. त्याच्यामुळे प्रत्येकाने वाचन नक्कीच करावं हे मी सगळ्यांना आवर्जूनच सांगेन. तर बऱ्याचशा आपल्या याच्या सरकारी ऑफिसमध्ये काय होतं की एखाद्या छोट्याशा गोष्टींसाठी फार चक्रा माराव्या लागतात आणि फक्त म्हटलं जातं की ग्राहक हा राजा आहे. तर आपण जो सेवा देतो त्याच्या अधिकारांविषयी बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती असते, पण जो ग्राहक आहे ना तो त्याच्या अधिकारांविषयीच बऱ्याचदा काय असतो त्याला माहीत नसतं की आपले ॲक्च्युली अधिकार काय आहे. कदाचित त्या ऑफिसला ते त्याला जाणू द्यायचं नसेल, असंही असू शकेल. तर मला ह्या ग्राहकाच्या तुमच्या थोड्याशा याच्याविषयी अधिकारांविषयी जाणून घ्यायचं आहे. जर एखाद्याला कनेक्शन हवं असेल, मग ते घरासाठी लागत असेल किंवा शेतीसाठी लागत असेल, तर त्याने प्रॉपरली सगळे डॉक्युमेंट्स दिल्यानंतर त्याची अपेक्षा असते की आपल्याला एक 15 दिवस महिनाभरामध्ये हे सगळं प्रोसिजर होऊन आपल्या घरामध्ये लाईट आली पाहिजे, आपल्या शेतीपंपावर लाईट गेली पाहिजे. तर कायदेशीररित्या जर बघितलं तर त्याचं प्रपोजल एकदा त्याने व्यवस्थित केल्यानंतर त्याला त्याच्या घरामध्ये किती दिवसात लाईट देणं तुम्हाला बंधनकारक आहे किंवा त्याच्या शेतीच्या त्या पंपाला लाईट देणं किती दिवसात बंधनकारक आहे. सर फारच तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारला. सर्वप्रथम म्हणजे महावितरणसाठी ग्राहक हा एकदम महत्त्वाचा भाग आहे आणि ग्राहकांना आता तुम्ही बोलले की काही ठिकाणी चक्रा मारावं लागतात, तर त्या चक्रा मारावा लागू नये म्हणून महावितरणतर्फे ऑनलाईन काही ॲप तयार करण्यात आले. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ महावितरण ॲप असेल तर त्या महावितरण ॲपमध्ये तुम्ही वीज जोडणीची मागणी करू शकतात. जर एखाद्या ग्राहकाचं नाव बदललं असेल तर ते नाव बदल करण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर तुमचं काही तक्रार असेल तर तुम्ही ती ऑनलाईन तक्रारही करू शकतात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला महावितरण ऑफिसमध्ये कुठल्याही प्रकारची चक्रा मारायची आवश्यकता भासणार नाही. आणि दुसरी बाब म्हणजे आमच्याकडे अर्ज आल्यानंतर आम्ही एका हप्त्याच्या आत त्या ठिकाणी सर्वे करतो. त्यानंतर 15 दिवसाच्या त्या व्यक्तीला म्हणजे कोटेशन भरण्यासाठी ती पावती दिली जाते आणि त्यांनी पैसे भरल्यानंतर परत म्हणजे 15 दिवसानंतर म्हणजे महिन्याभराच्या आत आपण त्यांना मीटर बसवतो. सरांनी सांगितलं तसं आपण ॲप्लिकेशन केल्यानंतर जर 15 दिवसात किंवा 3 आठवड्यामध्ये आपल्याला कनेक्शन जर मिळत असेल तर ते त्यांच्या कृतीतून दाखवून देत आहेत की ग्राहक हा राजा आहे. मात्र एकदा आपला कनेक्शन मिळाल्यानंतर आपल्यासुद्धा काही जबाबदारी आहेतच. आपण वीज बिल वेळेत भरलं गेलं पाहिजे आपलं. तर वीज बिल भरायचं जर ठरवलं तर त्याच्यासाठी कोणते कोणते पर्याय आहेत, तुमचे काही काउंटर्स, त्याच पद्धतीने काही विशिष्ट बँक्स किंवा ऑनलाईन, आणि यातलं तुमच्या दृष्टीने आणि ग्राहकांच्या दृष्टीने कशा पद्धतीने जर पेड केलं तर ते फायद्यात ठरेल. सर्वप्रथम गो ग्रीन म्हणून एक कन्सेप्ट आहे, तर त्याच्या अनुषंगाने मी सगळ्या वीज ग्राहकांना विनंती करेल की सर्वप्रथम आपले जे कागदी वीज बिलं वाटले जातात तर त्याच्याऐवजी जर तुम्ही ऑनलाईन गो ग्रीन बिलाची प्रोसिजर करून घेतली, तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला किंवा महावितरण कार्यालयामध्ये येऊन विचारलं किंवा आमच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला विचारलं तरी तुम्हाला गो ग्रीन हे म्हणजे बिल तुम्हाला देण्यात येईल. म्हणजेच तुम्हाला ईमेलद्वारे व SMS द्वारे वीज बिल येत जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा असा की तुमचे लाईट बिलामध्ये 10 रुपयाची तुमची बचत होणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा. आणि दुसरा फायदा म्हणजे आपल्या पर्यावरणाची हानी, म्हणजे जे आपण कागद बनवण्यासाठी जो झाडांचा वापर करतो तर त्याचा तो एक फायदा होईल. आणि दुसरा विषय असा की कोणकोणत्या प्रकारे वीज बिलं भरता येतील. तर बऱ्याचशा गावांमध्ये
आपल्या काही पतसंस्था आहेत, ADCC बँक आहेत, तर अशा ठिकाणी ग्राहक वीज बिलं भरू शकतो. तसेच आपलं ऑनलाईनद्वारे फोनपे, गुगल पे इत्यादी आपल्या ऑनलाईनद्वारे सुद्धा ग्राहक हा वीज बिलं भरू शकतो. तसेच आपले जे वीज बिल येते तर त्याच्यावरती QR कोड असतो. तर हा QR कोड प्रत्येक वीज ग्राहकाचा हा वेगळा असतो. तर त्या QR कोडच्या मदतीने म्हणजे QR कोड स्कॅन करून सुद्धा वीज ग्राहक हे वीज बिलं भरू शकतात. आणि मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये जर पैसे आले नाही तर आपला संसाराचा गाडा म्हणजे चालूच शकणार नाही. तसंच त्या पद्धतीनेच महावितरणचे जर वीज बिलांचे पैसे जर वसुली जर झाली नाही ना महावितरणची वीज बिलांची, तर म्हणजे महावितरण चालवणेसुद्धा खूपच म्हणजे अवघड असणार आहे. तर ह्या प्रश्नाच्या निमित्ताने मी सर्व वीज ग्राहकांना नम्रपणे विनंती करेल की तुमचे वीज देयके, वीज बिले नियमित वेळेवर भरा, वीज चोरी करू नका आणि कुठलीही काही तक्रार असल्यास तुम्ही महावितरणच्या कार्यालयाशी कधीही संपर्क साधू शकता. सरांनी या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. कदाचित त्यातली एक बऱ्याच जणांना माहीत नसेल की आपल्याला वीज बिल म्हटल्यानंतर तो जो त्यांचा निळ्या शाईमध्ये प्रिंट केलेला जो कागद आहे वर्षानुवर्ष जो आपल्या दरवाजामध्ये येतो तेच आठवतं. मात्र जर समजा थोडंसं पर्यावरणपूरक अशा पद्धतीने आपल्याला MSEBला जर काय करायचं असेल, सहकार्य करायचं असेल, तर आपण गो ग्रीनच्या माध्यमातून वीज बिल भरू शकू आणि इतरही अनेक पर्याय त्यांनी सांगितले. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की आपण जर ते वीज बिलं भरले तर ते अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला ते सेवा देऊ शकतील. सर, त्याच्यामध्ये आता जर समजा तुमच्याकडनं वीज घ्यायच्या ऐवजी जर ग्राहकाला स्वतःलाच ती निर्माण करायची असेल सोलरच्या माध्यमातून, तर त्याच्याही काही स्कीम्स आलेल्या आहेत. इतर स्कीम्सविषयी मी तुम्हाला विचारेलच, मात्र सोलरचं उत्पादन करून काही वीज तुम्हाला विकणं आणि काही वीज आम्ही वापरणं, अशी जी एक स्कीम आहे तिच्याविषयी थोडेसे डिटेल्समध्ये आम्हाला सांगा. सर, आता मी सोलरच्या तुम्हाला 2-3 ह्या योजना सांगतो. सर्वप्रथम म्हणजे शेतीपंपाची एक सोलरची योजना आहे. तर त्या योजनेअंतर्गत आपलं वीज ग्राहकांना म्हणजे शेतीपंप ग्राहकाला 90% ते 95% सबसिडी आहे. तर त्याला काही अटी व शर्ती आहेत. तर त्या अटी शर्तीमध्ये तो बसत जर असेल तर शेतीपंपाच्या ग्राहकाला 90 ते 95% सबसिडी म्हणजे त्याला सोलर सेट बसून मिळतो. त्याला फक्त 5 ते 10%च रक्कम भरायची असते शेतीपंपासाठी. आणि जर घराचा जर विचार केला तर घरासाठी ही सबसिडी 40% आहे. म्हणजे ग्राहकाला फक्त 60% रक्कम भरायची असते. त्या 40% सबसिडीमध्ये आपले योग्य ते आपले कागदपत्रे कारवाई करून त्यांना ही सुविधा आपले जे आपले म्हणजे मान्यताप्राप्त जे ठेकेदार आहेत तर त्यांच्यामार्फत सोलर सेट हा बसवण्यात येतो. आणि मित्रांनो, सोलर सेट बसवणे हे माझ्या मताने एक काळाची गरज आहे. कारण की त्याच्यामध्ये आपलं म्हणजे सर्वप्रथम पर्यावरणाचं काही नुकसान होत नाही. म्हणजे आपण जर दगडी कोळशापासून वीज निर्मिती करायचं जर ठरवलं तर त्याच्यामध्ये वायू प्रदूषण वगैरे होतं. परंतु सोलरमध्ये असं कुठल्याही प्रकारे हवेचं प्रदूषण होत नाही. उलट त्याऐवजी आपण सोलर ऊर्जेचा चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकतो. आणि अजून महत्त्वाची तिसरी योजना म्हणजे मुख्यमंत्री कृषी सोलर वाहिनी योजना. तर या वाहिनी योजनेअंतर्गत एखादी ग्रामपंचायत आम्हाला कमीत कमी 3 ते 50 एकरपर्यंत क्षेत्र देऊ शकते. परंतु त्याला अट अशी आहे की ती जी संबंधित जमीन आहे तर ती आमच्या उपकेंद्राच्या 5 किलोमीटरच्या आत पाहिजे. म्हणजे 3 किलोमीटर, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर. आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी आपला रस्ता जो आहे तर तो मान्यता प्राप्त पाहिजे. किंवा एखादा शेतकरी देखील आमच्या महावितरणच्या या सोलर वाहिनी फिडरसाठी जमीन देऊ शकतो. आणि जर एखाद्या शेतकऱ्याने आपल्याला जमीन जर दिली 3 ते 50 एकरपर्यंत तर त्या शेतकऱ्याला वार्षिक एकरी 50,000 रुपये भाडे मिळते. आणि तसेच दरवर्षी 3% दरवाढ त्या भाड्यामध्ये मिळते. म्हणजे उदाहरणार्थ एका शेतकऱ्याने जर आपल्याला 10 एकर जागा दिली तर वर्षाला त्या 5 लाख रुपये त्याला मिळणार. अधिक दरवर्षी 3% त्याच्यामध्ये वाढ मिळणार. सोलरच्या बाबतीमध्ये सर अजून एक प्रश्न असा येतो की त्याची जी इन्स्टॉलेशन कॉस्ट आहे ना ती प्रचंड मोठी आहे. जर समजा 5 HP एखाद्या शेतकऱ्याला जर ते सोलर टाकायचं असेल तर त्याला साधारणतः खर्च किती येतो? आणि आपलं जे चौकोनी कुटुंब आहे तर एक 5-1 जणांसाठी घरगुती स्वरूपाचं सोलर जर त्याला आपल्या स्लॅबवर टाकायचं असेल तर त्याला साधारणतः किती खर्च येईल? आणि त्यातलं मग तुमची जी सरकारकडनं जी ग्रँट मिळते
ते सोडून वैयक्तिक किती खर्च करावा लागेल? सर जर घरासाठी जर आपण बघितलं तर शक्यतो एका घरासाठी 1 किलोवॅट किंवा जास्तीत जास्त 2 किलोवॅट इतकी म्हणजे पॉवर आवश्यक असते. समजा आपण 2 किलोवॅट जर पकडलं तर त्यासाठी किमान म्हणजे 1,30,000 ते 1,40,000 पर्यंत खर्च येऊ शकतो. आणि शेतीपंपाचा जर 5 HP जर तुम्ही पकडला आणि तो जर आपल्या योजनेमध्ये जर बसला आणि जर आपण त्या योजनेमध्ये बसल्यानंतर त्याला 90% सबसिडी दिली तर त्याला ती जी रक्कम आहे 30 ते 32,000 इतकीच भरावी लागेल. आणि जर त्याला वैयक्तिक बसून घ्यायचं असेल तर त्याला प्रत्येक HP म्हणजे हो एका HPला त्याला साधारणतः 60,000 ते 65,000 रुपये इतका खर्च येईल. आता हे झालं सोलरच्या संबंधित. मात्र सोलर व्यतिरिक्त इतर कोणत्या योजना सध्या तुम्ही तुमच्या ग्राहकांना देऊ शकता? मग ते औद्योगिक असेल किंवा शेती असेल किंवा घरगुती स्वरूपाचा असेल? आता सर आपल्याकडे आपण RDSS म्हणून एक योजनावरती पाठवलेली आहे आणि ती आता सुरू देखील झालेली आहे. तर त्या योजनेअंतर्गत जे वाहिनी ज्या फिडर काही ओव्हरलोड आहे म्हणजे काही वाहिन्या ओव्हरलोडमुळे म्हणजे त्याच्यामध्ये बिघाड निर्माण होतो, वारंवार तारा तुटतात. तर अशा वाहिन्यांचे आपण बायफर्गेशन आपण त्याच्यामध्ये प्रपोज केलेले आहेत. तसेच काही ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झाल्यामुळे वारंवार फेल होतात म्हणजे खराब होतात. तर त्यांच्याऐवजी नवीन रोहित्र म्हणजे ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं प्रपोजल आपण त्यामध्ये केलेलं आहे. तसेच काही ठिकाणी नवीन उपकेंद्र म्हणजे काही गाव म्हणजे 7-8 गावामध्ये किंवा 10-15 गावामध्ये जर वीज व्यवस्थित जात नसेल तर अशा ठिकाणी नवीन उपकेंद्र देखील या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहेत. आणि दुसरी योजना म्हणजे आपली DPDC जी की आपल्याकडे जिल्ह्याच्या मार्फत येत असते. आणि तिसरी एक योजना म्हणजे TSP योजना जी की आपल्याला आदिवासी प्रकल्पाकडनं ती योजना येत असते. पण त्याच्यामध्ये अट अशी आहे की जे आपले आदिवासी बांधव आहेत तर त्यांच्या विजेच्या फायद्यासाठीच फक्त ही योजनेचा निधी वापरला जातो. तर एक असा प्रश्न मला विचारायचा आहे की ते कदाचित तुमच्या अखत्यारीत नसेल, पण तुमचा अंदाज काय आहे की एक शेतकरी म्हणून तुम्ही आणि मी आपले एक 2 स्वप्न असायला हरकत नसावी की ज्या दिवशी एखादा ट्रान्सफॉर्मर फेल होईल त्यावेळेला इकडनं दुसरा ट्रान्सफर जाईल, तासाभरामध्ये हा वर जाईल आणि तो खाली येईल. हे स्वप्न कधी पुरं होऊ शकेल का? आणि दुसरं म्हणजे रात्रीची जी लाईट असते बऱ्याचदा आणि शेतकऱ्याला त्या रात्रीच्या अंधारामध्ये स्वतःचा जीव पाण्याला लावून पाणी भरावं लागतं, तर दिवसा पूर्ण वेळ कधी लाईट मिळेल असं वाटतंय का? जो तुम्ही आधी प्रश्न विचारला होता की ट्रान्सफॉर्मर म्हणजे रोहित्र फेल झाल्यावरती त्याच्यानंतरची प्रोसिजर काय? रोहित्र फेल झाल्यावरती नक्कीच आपण लवकरात लवकर पाठपुरावा करून जितक्या लवकर आपल्याला ट्रान्सफॉर्मर देता येईल तितका आपण शेतकऱ्यांना देत असतो. तर आपण आपल्या अपेक्षा या माध्यमातून तुम्हाला सांगितल्या ग्राहकांच्या, मात्र तुमच्या पण ग्राहकांकडनं काहीतरी अपेक्षा असतील, तर या निमित्तानं ग्राहकांकडनं कोणत्या अपेक्षा तुम्ही व्यक्त कराल? याच्या आधी याबद्दल मी थोडक्यात बोललोच होतो की ग्राहकांना माझी हीच विनंती असणार आहे की आता ज्याप्रमाणे आपण म्हणजे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी आपण पैसे भरत असतो, पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पैसे भरत असतो, त्याप्रमाणे माझी हीच नम्र विनंती असणार आहे की विजेचा जो आपण वापर करतो तर ते वीज बिल भरावे. आणि मित्रांनो, मी कुठल्याही खोचक पद्धतीने किंवा टोमणा म्हणून हा बोलत नाही, मी एकदम तळमळीने आणि नम्रपणे ही विनंती करत आहे. तसेच वीज चोरी ही कृपया करू नका. आणि आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे जर एखाद्या ठिकाणी तारा तुटली, कुठे काही पोल वाकले तर नक्कीच लवकरच संबंधित वायरमनशी तसेच संबंधित महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधा जेणेकरून कुठलाही अपघात घडणार नाही. तसेच आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये लाईट वगैरे जात असते तर लगेच संबंधित वायरमनला किंवा उपकेंद्रामध्ये फोन करू नका, कारण की सप्लाय गेल्यानंतर आमचा ऑपरेटर जनमित्राला तसंच इतर ठिकाणी चौकशी करत असतो की कुठं काही तार वगैरे तुटलेली आहे का, म्हणजे सप्लाय वगैरे सुरू करण्यासाठी. किंवा तो उपकेंद्रामध्ये जाऊन आपला रिले ट्रिप झाला असेल, VCB ट्रिप झाला असेल तर इतर उपकरणे चेक करत असतो. तर तीसुद्धा विनंती राहील की पावसाळ्यामध्ये वीज गेल्यावरती लगेच तत्काळ फोन हा करू नका. आणि मित्रांनो, नक्कीच महावितरण तुम्हाला अहोरात्र वीज पुरवठा करण्यासाठी बाधिल आहे आणि नक्कीच आमचा हा प्रामाणिकपणे तुम्हाला वीज पुरवठा देण्यासाठी प्रयत्न 100% असणार आहे आणि भविष्यातसुद्धा
तुम्हाला ग्वाही देतो की मला आणि माझ्या टीमला जितक्या चांगल्या सुविधा, जितकी चांगली सेवा अकोले तालुक्यातील लोकांना देता येईल तितकी महावितरणची सेवा आम्ही नक्कीच देऊ. तसेच मी माझ्या आईवडिलांचे खूप खूप आभार मानतो की ज्यांच्यामुळे मला हे आयुष्य बघायला मिळाले, ज्यांनी माझ्यावर चांगले संस्कार केले, मला चांगलं शिक्षण दिलं. तसेच माझ्या भावाचे, पत्नीचे, मुलामुलींचे आभार मानतो. आणि माझे मार्गदर्शक जे दिंडोरी या ठिकाणी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत अशा सुनील राऊत साहेबांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. तसेच महावितरण अकोले उपविभागातील सर्व ग्राहकांचे पण खूप खूप मनापासून आभार मानतो. सरांनी आपल्या अर्ध्या तासाच्या इंटरॅक्शनमधनं आपल्याला माहीत नसणारं महावितरण आपल्यापुढं उलगडून दाखवलं. अनेक गोष्टी आपल्याला नव्याने त्यांच्याकडनं कळाल्या. फक्त या इंटरॅक्शनमधनं ग्राहक आणि सेवा पुरवणारी महावितरणची कंपनी यांच्यामधले जे भावबंध आहेत ते अधिक दृढ, सदृढ आणि छानसे होतील हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करूया. आणि सर, तुम्ही तुमच्या व्यस्त दिनक्रमातून आम्हाला एवढा वेळ दिलात त्याबद्दल टीम सेलिब्रेशनच्या वतीनं मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद सर.